तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये ना असा एखादा व्यक्ती नक्कीच असणार आहे की एखादी छोटी का होईना गोष्ट घडली किंवा काहीही घडू दे, देवासंदर्भात घडू दे, कार्यक्रम असू दे किंवा सण असू दे, त्या व्यक्तीला ना प्रत्येक गोष्टी मागचं रिझन हवं असतं की बाबा का करतात तुम्ही हे किंवा का घडतं हे. आणि त्यांना जर आपण जस्ट एक सांगितलं की आपण पारंपरिक रीतीने करत आलेलो आहोत एखादा सण किंवा एखादी गोष्ट घडली तर ही ठीक आहे, अशीच घडली आहे असं जर सांगितलं तर त्या व्यक्तीला विश्वास बसत नाही. त्यांना प्रमाण हवं असतं. म्हणजे कोणतीही गोष्ट ना वैज्ञानिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने कारणं त्यांना लागत असतात. आणि अशा व्यक्ती सहसा देवावर श्रद्धा किंवा देवावर विश्वास कमीच ठेवतात. असा व्यक्ती तुमच्या घरामध्ये जर असेल ना तर तो 100% कुंभ राशीचा असतो, हे मी ठामपणे सांगू शकते. नक्कीच तुमच्या आसपास, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या घरामध्येच असा व्यक्ती नक्कीच असणार आहे की तो अशा काही गोष्टी अतिविद्वान असतात, अति हुशार असतात, शिकण्याची खूप आवड असते यांना. आणि जे महत्त्वाचं म्हणजे मेन कारण मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक रिझन ते हुडकत असतात. आणि हेच व्यक्ती जास्त करून शास्त्रज्ञ पण होत असतात किंवा जे कोणी जास्त म्हणजे शास्त्रज्ञ असतील ना तर त्यांच्यामध्ये ना जास्तीत जास्त लोक तर कुंभ राशीचे असणार आहेत, हे मी तुम्हाला 100% सांगू शकते. आता हे व्यक्ती स्वतंत्र विचाराचे असतात, आविष्कारशील असतात, समाजासाठी यांना काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा यांची इच्छा अशी असते की आपण समाजासाठी काहीतरी करावं किंवा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तुमची भावना तुम्ही मनामध्ये खोलपर्यंत ठेवतात, म्हणजे व्यक्त होत नाहीत. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ना मेंदूने विचार करतात, आपल्या मनाने किंवा आपण जे म्हणतो ना हृदयाने वगैरे असे नाही आहेत तुम्ही. म्हणजे फक्त मेंदूने स्पष्ट असे विचार करणारे आहात. तुमच्या विचारांनी जग बदलण्याची ताकद तुम्ही तुमच्यामध्ये ठेवलेली असते. कधी कधी थोडंसं थंड, अलिप्त, पण आतून खूप संवेदनशील आणि निष्ठावान असे तुम्ही असता. आता बघा, कुंभ राशीचा स्वामी, आता तुम्हाला थोडक्यात तर लक्षात आलंच असणार आहे. कुंभ म्हणजे थोडासा असा तापट स्वभाव असलेला किंवा त्याचं जे प्रतीक आहे राशीचं ते कसं आहे तर एक घडा आहे, पण तो अर्धवट भरलेला आहे. म्हणजे यांना खूप ज्ञान यांना घ्यायचं आहे. जिथे मिळेल तिथून त्यांना ज्ञान संपादन करायचं आहे. म्हणजे कुतूहल, चिकित्सक वृत्ती जी म्हणतो आपण ना, ती तुम्हाला फक्त आणि फक्त कुंभ राशीमध्ये जास्त बघायला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट यांना जाणून घ्यायची असते, प्रत्येक गोष्ट. आणि याचा स्वामी जो आहे कुंभ राशीचा तो आहे शनी महाराज. सोबतच हे शनी महाराज म्हणजे शिस्त, कर्म आणि न्यायाचे अधिपती आहेत. तत्व आहे वायू तत्व आहे, म्हणजेच विचार. सतत यांच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार असतात. बाबा हे का झालंय, फुलपाखरू उडतंय, का उडतंय, कसं उडतंय, काय आहे याच्या मागे रिझन, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागं यांना कारणं शोधायची असतात. आणि याच्यामुळेच फक्त कुंभेचे लोक जास्तीत जास्त शास्त्रज्ञ का बनतात तर याच्या मागचं हे रिझन आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीमागे विचार येतात, त्यांना जाणून घ्यायची असते. म्हणजे जाणून घेण्याची जी वृत्ती असते, चिकित्सक वृत्ती जी असते ना, त्याच्यामुळेच ते शास्त्रज्ञ पण होतात आणि खूप काही शिकतात आणि ते इतरांनाही ज्ञान देण्यामध्ये सफल राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये. बुद्धी आणि दृष्टिकोन हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. कुंभ राशींचं बुद्धी आणि दृष्टिकोन. म्हणजे बघा, प्रत्येकांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आणि कुंभेचा तर खूप वेगळा आहे. त्याच्यामुळेच कुंभेचे जे लोक आहेत ना ते ना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी असं मोठं करतात, खूप मोठं करतात की जेणेकरून लोक त्यांना लक्षात ठेवतात. तर कुंभ राशीवाल्यांनो, आता थोडंसं थांबा, कारण हा ऑक्टोबर महिना तुम्हाला अशी अनुभूती देणार आहे की जी कदाचित गेल्या काही वर्षात कधीच आलेली नव्हती. असं काय घडणार आहे कुंभ राशींसाठी ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर हे आपण आता पाहणार आहोत. काहीतरी नक्कीच मोठं घडणार आहे, पण ते लाभाचं असणार आहे की धक्कादायक असणार आहे की हा तुमचा टर्निंग पॉईंट असणार आहे, हे सगळं मी उलगडणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अजूनपर्यंत तर मी सांगतेय लगेचच जा, अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हाय पॉईंट्स पण द्या, म्हणजे जेणेकरून मी अजून जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि हे जे मी काय आता बेसिक माहिती कुंभ राशीबद्दल सांगितली होती ना, तर त्याच्यामधील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक झालेल्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अनुभवला आहात किंवा तुम्ही स्वतःच कुंभीचे आहात, तर तुम्हाला काय वाटतं की हां माझा स्वभाव आहे जसं मी सांगते त्याप्रमाणे, हे मी खूपच थोडक्यात सांगितलेलं आहे. पण तरी पण तुम्ही जर माझ्यासोबत कनेक्ट झाला असाल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला
क्लिक झालेली आहे? नक्कीच कमेंट करा, माझ्यासोबत शेअर करा. तर चला आता बघूयात की ही दिवाळी आणि हा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कोणकोणते फटाके घेऊन आलेला आहेत. पाहूयात, विविध रंगांनी विविध आवाजांचे फटाके असतात, त्याच्यातला आता तुमचा नेमका कोणता फटाका फुटणार आहे ते आता आपण पाहूयात. तर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तर हा महिना तुमच्यासाठी खूपच आश्चर्यचकित करणारा आहे. का तर बघा, अचानकपणे घडामोडी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे तुम्ही अनपेक्षित, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आहे, तुम्ही म्हणजे एकदम अनभिज्ञ आहात त्या गोष्टीपासून, आणि त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे घडतील. मग त्या चांगल्या असतील का वाईट असतील, ती गोष्ट घडल्यावर तुम्हाला कळेल. पण नक्कीच तुम्ही मला सांगू शकतात की नेमकं काय घडलं, जे तुम्हाला अपेक्षित नव्हतं असं तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलं, ते प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नकात. तुमचे काही अडकलेले प्रोजेक्ट्स असतील तर ते पुन्हा मार्गी लागतील, सुरू होतील. बऱ्याच दिवसांपासून काही प्रोजेक्ट्स असतील, काही काम असतील, ते बंद पडलेले होते. मग करिअरच्या दृष्टीने मग तुम्हाला थोडंसं टेन्शन वगैरे होतं, तर आता टेन्शन विसरायची वेळ आलेली आहे, कारण ते प्रोजेक्ट्स पुन्हा चालू होतील. पुन्हा तुम्ही नव्याने कामाला लागाल आणि भरपूर लाभ मिळवण्यामध्ये पण तुम्ही सफल असणार आहात, कारण तुमची मेहनत फळ देणार आहे. जसं शनी महाराज, तुम्ही कर्म चांगले ठेवलात, परिश्रम चांगलं केला तर त्याचं फळही चांगलेच देतात. ते आत्ता ती वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण थोडंसं तुम्हाला सावधान राहावं लागणार आहे, कारण ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे, माहिती नाही का, पण तुम्हाला इथे सावध राहावं लागणार आहे. आणि कोणावर पण विश्वास ठेवायची सध्या तरी गरज नाही आहे. आणि स्वतःच्या आयडिया, विशेष करून तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं कल्पनाशक्ती म्हणा, किंवा हे नवीन प्रोजेक्ट्सबाबत किंवा नवीन कराराबाबत काही तुमच्या डोक्यामध्ये शिजत असतं, किंवा आयडिया असतील, कल्पना असतील, तर ते अजिबात तुम्ही इतरांसोबत, म्हणजे तुमच्या कलिगसोबत तर अजिबात तुम्ही शेअर करू नका, कारण ती लोकं तुमचा फायदा घेऊन किंवा ते स्वतः तुमची आयडिया चोरून ते स्वतः ते वापरू शकतात, आणि मग तुम्हाला इथे नुकसान सामना करावा लागणार आहे, नुकसानीचा. तर इथे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता व्यवसाय करणाऱ्यांना मात्र थोडंसं आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण इथं विरोधक जे आहेत ना तुमचे, ते तुम्हाला नक्कीच त्रास देतील. म्हणजे तुम्ही एखादी स्कीम सुरू केलेली आहे, मग ते काय करतील, तुम्हाला कॉपी करतील आणि ते सेम तुमच्यासारखंच करतील. मग काय, कॉम्पिटिशन वाढेल, मग तिथे तुमचे काही जे असतील आपले कस्टमर्स, मग ते तिकडे पण आकर्षित होतील. मग इथं थोडंसं तुम्हाला काहीतरी डोकं चालवून वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करावा लागणार आहे. मग व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये खूप खूप विचार करावा लागणार आहे. खूप एक वेगळ्या दृष्टीने विचार करून तुमचा व्यवसाय कसा वाढेल किंवा आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही काय अजून करू शकता याचा तुम्ही विचार करायला हवं. आर्थिक दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना खर्च वाढविणारा आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगते, कारण खूप तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, धावपळ भरपूर होणार आहेत. परंतु महिन्याच्या शेवटी अनपेक्षित लाभ पण तुम्हाला मिळतील, कारण जुने पैसे परत येतील. सोबतच इन्कमचे वेगवेगळे स्रोत, सोर्सेस तुम्हाला मिळून जातील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्माच्या बक्षिसासारखा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही पूर्वी कधी चांगले कर्म केलेले असतील, मग त्यातून तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ मिळणार आहे, तरी त्याचा तुम्ही फायदा घ्या. कौटुंबिक दृष्टीने जर पाहिलं ना तर थोडंसं तुम्हाला वादविवादाला सामोरे जावं लागणार आहे, कारण तुमचं कसं असतं की एक ठाम असतात तुम्ही तुमच्या मतावर, तुम्ही मग दुसऱ्यांचं ऐकून घेण्यामध्ये सक्षम नसता. कधी कधी तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. ही पण गोष्ट आहे, जर तुम्ही अनुभवली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता की कुंभेचे लोक जे आहेत ना ते सिंह राशीप्रमाणे असतात. म्हणजे त्यांना ना स्वतःच खरं वाटत असतं, ते स्वतःच्याच विश्वामध्ये रमलेले असतात. त्यांना काय वाटतं की मी खूप शिकलेलो आहे, मी खूप विद्वान आहे, मग माझंच बरोबर आहे. मग याच्यामुळं ना कधी कधी समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात. मग इथे मग खटके उडतात किंवा मग नातेसंबंधांवर परिणाम होतो. मग तुम्ही नकळतपणे दुसऱ्यांचं मन दुखवण्यामध्ये खूपच फास्ट असता असं म्हणायला खरंच हरकत नाही आहे. घरातल्या मोठ्यांसोबत वाद होण्याची शक्यता इथे दिसत आहे. रिझन काहीही असू शकतं. मग इथं थोडंसं तुम्हाला शांत राहावं लागणार आहे, कारण तुमचं मौनच इथे विजय ठरेल. घरामध्ये अचानकपणे शुभकार्य होतील, पाहुण्यांचे आगमन पण होईल अचानकपणे, नकळतपणे भावनांचा पूर येणार आहे, जुने नाते परत येऊ शकेल. मग हे सिग्नल आहे का टेस्ट आहे हे माहिती नाही आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे माहीत नाही आहे. आता तुम्ही अनुभवल्यावरच सगळं कळणार आहे. कोणीतरी खास अचानक येऊन तुमचं मन हेलावून टाकेल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जाण्यासाठी विचार करत आहात तर असं काहीतरी नवीन घडू शकतं. परंतु तुम्हाला निर्णय घेताना इथे मन नव्हे तर बुद्धीचा आवाज ऐकावा लागणार आहे. यस, इथं तुमचंच आवडतं काम आहे, कारण तुम्ही मनाचं तर कधी ऐकतच नाहीत पहिली गोष्ट. आणि मला वाटतं कुंभेचे लोक प्रेमामध्ये खूपच कमी पडतात कारण ते मनाने कधी जास्त विचार करत नाहीत, ते नेहमी त्यांच्या बुद्धीचा वापर करतात आणि या गोष्टींसाठी तुम्हाला खरंच वेळ जास्त नसतो. सो
मला वाटतं की रिलेशनशिपमध्ये वगैरे जाण्यासाठी पण खूप तुम्हाला विचार करावा लागत असतो. मग तिथे पण तुम्ही बुद्धीचाच विचार करून पुढचं पाऊल टाकू शकता. आता आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर मनात थोडासा गोंधळ असणार आहे. मानसिक संतुलन म्हणजे मनावर काहीतरी एक ताण आल्यासारखा वाटेल, चिंता राहणार आहे. विशेष करून महिलांनी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन, सण, फंक्शन्स ह्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष कराल. आणि इथे काय होणार आहे, तुमच्या मनामध्ये ना काहीतरी करायचं असतं पण ते आपल्याला करायला मिळत नाही. मग हे कुठंतरी तुम्हाला एक ताण किंवा एक डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता. विशेष करून महिलांनी हे लक्षात ठेवा आणि स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्हाला जाण्याची संधी मिळत असेल, मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या सहलीला किंवा ट्रिपला तुम्ही जाणार असाल तर तिथे नक्कीच जाल. तिथे थोडंसं तुम्हाला छान वाटेल, शांत वाटेल. ज्या कोणाचे परदेशी जाण्याचे स्वप्न होते, म्हणजे शिक्षणासाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा, तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये ते स्वप्न पूर्ण होण्याची खूपच दाट शक्यता दिसत आहे. केलेल्या कर्माची चांगली फळे तुम्हाला मिळतील किंवा त्याची दुप्पट फळे तुम्हाला मिळणार आहेत या महिन्यामध्ये. देवाचा आशीर्वाद लपून तुमच्याकडे येतोय. फक्त थांबा आणि फक्त विश्वास ठेवा. या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे एक संकेत, कदाचित एखादे पत्र किंवा एखादा फोन कॉल किंवा एखादी संधी, जो तुमचं पुढचे 6 महिने भाग्य बदलू शकेल. तुमचे कर्म जागं ठेवा, कारण शनी महाराज आता झोपलेले नाही आहेत. ते तुम्हाला उंच नेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायाने वागा, कारण शनी महाराज फक्त कर्माची फळे देतात आणि हा महिना तुम्हाला तुमच्या कर्माची खरी ओळख करून देणार आहे. तुमचा प्रयत्न, संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचं नशीब घडवतील. शेवटी फक्त एवढंच सांगणार आहे की शांत पाण्याखाली मोठ्या लाटा दडलेल्या असतात. या महिन्यामध्ये त्या लाटा उठणार आहेत आणि ते फक्त तुमच्यासाठी. तर ही होती ऑक्टोबर महिन्यातील परिणाम जे तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जा अगोदर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला मी सांगितलेली या गोष्टीमधली कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलात तर मला प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि तुम्हाला अजून काही जर माहिती पाहिजे असेल वेगळ्या विषयांवर तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर दिवाळी आहे, दिवाळीसाठी सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.